इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत चालले, त्यामुळे शेतकऱ्यांना आता शेती परवडत नाहीये। त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे। शेतकऱ्यांनी जर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर घेतला तर त्यांना 1.5 लाख रुपयाची सबसिडी मिळणार आहे। सरकारची ही योजना नेमका काय आहे समजून घेऊ आपण या व्हिडिओमधून। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। डिझेलचे दर वाढत असल्याने शेतकऱ्यांना शेतीची मशागत महागत पडत आहे। त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक ट्रॅक्टर वापरण्याचे आवाहन केले आहे। त्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपयांची सबसिडी देण्याचं जाहीर केलं आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की इलेक्ट्रिक ट्रॅक्टरने शेतीमध्ये नवीन क्रांती होईल। शेतकऱ्यांनी जर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदी केले तर त्यांना राज्य सरकार 1.5 लाख रुपयाची सबसिडी देखील देणार आहे। राज्य सरकारच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना व्याजमुक्त कर्ज देखील दिले जाईल। प्रताप सरनाईक म्हणाले की डिझेलऐवजी इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा वापर केल्याने ऑपरेटिंग खर्च 60 ते 70% कमी होईल। सध्या राज्यातील अनेक भागात नांगरटसाठी 1500 ते 2000 रुपये प्रति एकर खर्च येतो, पण इलेक्ट्रिक ट्रॅक्टरने हा खर्च कमी होऊ शकतो। सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेला हा निर्णय तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।